मंत्री गणेश नाईकांकडून भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबार. नवी मुंबईच्या जनतेची गारहाणी ऐकण्याकरता जनता दरबार. जनतेची गारहाणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं नाईकांचं आश्वासन. गणेश नाईकांनी नुसते ठाण्यातच नाही तर नागपूरमध्ये सुद्धा जनता दरबार घ्यावे. शिवसेना नेते रामदास कदम यांचा गणेश नाईकांना टोला. शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवनमध्ये घेणार जनता दरबार. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण करणार. सोमवार ते बुधवार शिवसेनेचे मंत्री जनतेची गारहाणी ऐकणार. अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्रालयामध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. नाम फाउंडेशनचं जलसंधारणाच्या कामासाठी बैठक. माजी आमदार वसंत गीतेंच्या मुलाच्या लग्नामध्ये आमदार देवयानी फरांदेंचं नृत्य. राजकीय वैर विसरून फरांदे गीते कुटुंबियांच्या आनंदात सहभागी. मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी FRS तंत्रज्ञानाचा आजपासून वापर. मंत्रालयाच्या गेटवर अनेक कर्मचाऱ्यांचे फेस ID मॅच न झाल्यामुळे मोठा गोंधळ. पास काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा. महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी करा. कॅगचा आदेश. वॉचडॉगच्या तक्रारीची दखल. राज्यात पहिल्यांदाच सामाजिक क्षेत्रासाठी वॉर रूमची उभारणी. राज्यामध्ये आता 2 वॉर रूम कार्यरत असणार. वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा आढावा घेतला जाणार. मुंबई महापालिकेच्या तिजोरीमध्ये तूट. महसूल वाढीसाठी नवे पर्याय. मात्र निधीअभावी नवे पर्याय अद्याप लागू नाहीत. डिलायल रोडमधील BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 7 टॉवरपैकी 2 टॉवरचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार. जून 2026 पासून टप्प्याटप्प्यानं घराचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती. म्हाडा कोकण मंडळाची 2147 घरं आणि 117 भूखंड विक्रीची 5 फेब्रुवारीला सोडत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार संगणकीय सोडत. CET अर्ज नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. इच्छुकांनी वेळेत अर्ज भरावा. CET कक्षाचं आवाहन. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण. पोलिसांनी जबरदस्तीनं जबाब घेतला. आरोपी शिवकुमार गौतमचा मुंबई पोलिसांवर आरोप. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमार गौतमचा कोर्टात अर्ज. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण. 4 पोलीस अधिकारी जबाबदार. सरकारी वकिलांकडून उत्तर देण्याकरता मागितली गेली मुदतवाढ. 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरील 4 इमारतींवर महापालिकेची तोडक कारवाई. 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती केल्या भुईसपाट. आतापर्यंत 12 इमारतींवर कारवाई. नवी मुंबईमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी खारघरजवळ लिकेज झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असणार. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. बजरंग दलाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर निजामपूर पोलिसांची कारवाई. नाशिकच्या पंचवटीतील नाग चौकामध्ये 2 गटात वाद. हवेत गोळीबार केल्यामुळे 2 जण जखमी. गुन्हा दाखल. सोलापुरात खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरण. अपहरणानंतर 10,000ची खंडणी मागितली. वाहनाचे हप्ते न भरल्यामुळे अपहरण केल्याची माहिती. तिघांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पिझ्झाची ऑर्डर उशिरा मिळाल्यामुळे तरुणांकडून तोडफोड. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. बीट मार्शलकडून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मारहाण. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. बारमधील ग्राहकांमध्ये झालेला वाद याच अधिकाऱ्यानं मिटवला होता. अभिनेता आलोकनाथ आणि श्रेयस तळपदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा. LUCC कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 45 जणांकडून 9 कोटींपेक्षा अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप. सोलापूरमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या. आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीला समज देऊनही त्रास असल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. सोलापूरमध्ये महावितरणच्या मीटरचं रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. स्मार्ट प्रीपेड मीटर आल्यास आमच्या रोजगाराचं काय? महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न. सोलापूर जिल्हा महावितरण कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. नाशिकमध्ये पाण्यासाठी सिडकोतील रायगड चौकामध्ये महिलांचा रास्ता रोको. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सप्ताह सुरू. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,500 वाहन चालकांवर गुन्हे. मुंबई पुष्पोत्सवाची 1.5 लाख मुंबईकरांना भुरळ. वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला आबालवृद्धांसह सिने अभिनेते, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी यांची भेट. फुलांनी सजवलेली राष्ट्रीय प्रतीकं ठरली पुष्पोत्सवाचं मुख्य आकर्षण. सोलापूरच्या नाटकोट मैदानामध्ये वाघवारीतील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण. अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी युवक आणि महिलांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित. कोल्हापुरातल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते व्हाईस फाउंटनचं उद्घाटन. उद्घाटनावेळी मुश्रीफांनी मोठ्यानं घेतलं त्यांच्या पत्नीचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.